महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची काल औदुंबर इथे एक सभा झाली। या सभेमध्ये त्यांनी राजू शेट्टी यांच्यावरती सडकून टीका केली। तुमचा शेतकऱ्यांच्या कैवारीपणाचा बुरखा आम्ही फाडणार आहोत, वेळ आली आहे की तुमच्या सगळ्या भानगडी आम्ही बाहेर काढू, असा धमकीवजा इशारा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिला। वसंतानंद जिल्हा त्याला आपण दादा घराणा म्हणतो, त्या दादा घराण्यामध्ये दादा घराण्याची वाट लावण्याचं काम काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केलं। दादा जिवंत असताना पाटील खंजीर खूप असतात आणि स्वतः मुख्यमंत्री झाले, पण दादांच्या मृत्यूनंतर सुद्धा दादांच्या घरांची जी हेळसांड आहे ती काय काँग्रेसने आणि प्रामुख्याने राष्ट्रवादीने संपवली नाही। जसं काही दादा घराण्यात कोणी शिल्लकच उरलं नाही, काँग्रेसमध्ये कोणी शिल्लकच उरलं नाही, असं गृहीत धरून स्वाभिमानीला ही उमेदवारी ही जागा देण्याचा प्रयत्न चालला। स्वाभिमानीने जी आरोळी ठोकली की आम्हाला 8 जागा पाहिजे, 4 जागा पाहिजे, 4 नाही घेतलं तर चाललो, 2 नाही घेतलं तर चाललो, मग एकच उरेल बस चालला की नाही राहतो म्हणणार, आणि मग राहतो म्हणून ठेवली उठली हात निघले स्वतःची। बुलढाण्याची ठेवायला पाहिजे होती माझ्या रविकांत तुपकर नावाच्या मित्राची, तो तरुण पोरगा आहे, एकच जागा देताय ना, बुलढाण्याची द्या म्हणायला पाहिजे होता, एकच जागा देताय ना, सांगलीची द्या म्हणायला पाहिजे होतं, एकच जागा देताय ना, शिर्डीची द्या म्हणायला पाहिजे। सगळं काही राजू शेट्टीला माहितीये। सदाभाऊ खोत त्यांच्या खांद्याला खांदा भिडून उभे राहिले म्हणून त्यांचा पक्ष वाढला, त्यांची चळवळ वाढली। ते मंत्री झाल्यानंतर त्यांना पाहवलं नाही, त्यांच्या पोटात दुखायला लागलं। सदाभाऊ लाल दिव्याची गाडी घेऊन फिरतो, सदाभाऊ बंगल्यात राहतो, सदाभाऊचा स्वभाव असा की रात्री बेरात्री या कोणालाही उठवायचं, अरे जरा काहीतरी करून वाढून जेवण खाण्याचं, 50 100 200 म्हणजे सदाभाऊकडे घेऊन जात। गरीब माणूस 2 वेळची भाकरी नव्हती मिळत, अरे आनंद